हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 6वीच्या वर्गात मी सौ यस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे मराठी. काल आपण एका नवीन पाठाला सुरुवात केली होती, सुगंधी सृष्टी. तर यामध्ये आपण काय शिकलो बघा, की फुलांच्याकडून आपण काय घ्यायचं आहे. तर फुलं ही आपला सुगंध, आपला रंग माणसाला देत असतात. तर फुलांच्यामधली, वनस्पतींच्यामधली जी देण्याची प्रवृत्ती आहे, त्यांचा जो देण्याचा स्वभाव आहे, तो आपण या ठिकाणी घ्यायचा आहे, असे या पाठातून काय आपण शिकणार आहोत. तर काल आपण बघा मोगरा, निशिगंध या फुलांविषयी माहिती बघितली. तर आज आपण गुलाब, की ज्याला आपण फुलांचा राजा म्हणतो, त्याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ओके, लिसन. लेखक काय म्हणतात बघा. मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब, पण ह्या स्वारीचा रुबाब काही औरच असतो. गुलाबासारखे सोपस्कर करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही. पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही, नि अधिक झाले तरीही सोसणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे, मुळे मोकळी झाली पाहिजेत, हंगाम साधून छाटणी केली पाहिजे, कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे करावे तेव्हा हे राजेश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्नपणे फुलू लागला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो, नव्हे त्याचे सारे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी. किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध, त्यांना सीमा नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. काळसर मखमलीसारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजब चीज होती. आपण बऱ्याच जणांनी काळा गुलाब पाहिला नसेल, पण गुलाबाचा एक रंग काळासुद्धा आहे. काळ्या रंगाचे गुलाबसुद्धा पाहायला मिळतात आणि त्याच्या पाकळ्या कशा असतात बघा, मखमलीसारख्या, अशा थोड्याशा जाड अशा असतात. तर गुलाबाचं फूल कसं असतं बघा, वेगवेगळ्या रंगांच्यामध्ये येतं. पांढरा, लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, बरेच रंग गुलाबाचे आहेत. त्याचा सुगंधसुद्धा फार चांगला असतो. पण त्याचबरोबर गुलाबाचं झाड कुठेही येत नाही, त्याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते, असं लेखक सांगतात. पुढं बघा. सायलीची वेल एकदा आळे करून लावली की मग तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही तरी चालते. 12ही महिने ती फुललेली राहते. सायलीची वेल तुम्हाला माहिती आहे, छोटी छोटी फुलं येत असतात त्याला. तिलासुद्धा काय फारसं लक्ष नाही दिलं तरी चालतं. पारिजातक तर कमालीचा निरीच्छ. पारिजातक हे बघा, इथं पारिजातकाचं दाखवले, फुलं दाखवलेत. आपण सुद्धा बघितलं पारिजातकाचं फूल कसं असतं, पांढऱ्या रंगाचं असतं आणि त्याला केशरी देठ असतो. तर निरीच्छ म्हणजे काय, कोणतीही इच्छा नसणारा. तो कोठेही लावा, त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका. पावसाळी ढग आभाळात भरून आले की त्यातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की ह्या रांगड्या झाडाला कसला आनंद होतो कोणास कळे. त्याच्या पांढुरक्या गाठाळ अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटू लागतात, अगदी बुंध्यापासून शेंड्यापर्यंत, आणि मग त्याला सुगंधांची झुंबरे लटकतात. सुगंधांची झुंबरे कशाला म्हटले, पारिजातकाला जी फुलं येतात त्याला लेखकांनी सुगंधांची झुंबरे असं म्हटलेलं आहे. सकाळी पारिजातकाखालून जाणे म्हणजे पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखे निदान मला तरी वाटते. लेखक असे का म्हणाले असेल रे, सकाळी पारिजातकाखालून जाणे म्हणजे पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखे वाटते. तर तुम्ही बघितलं काय, पारिजातकाचं झाड कसं असतं बघा, त्याला फुले लागलेली असतात. पण सकाळी ती फुलं काय होतात की जमिनीवर, अगदी सगळी फुलं जमिनीवर पडतात खाली, जमिनीवर फुलं अंथरल्यासारखी असतात आणि त्या फुलावरून जाणं म्हणजे काय, पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखं आहे असं लेखकाला वाटतं. पाऊल टेकावं तरी कुठे, साऱ्या भूमीवर त्या वृक्षराजाची उदारता अंथरलेली असते ना. कसे ठेवायचे पाऊल. आपले अच्युतराव पटवर्धन बोलण्यात किती मार्मिक आहेत. ते एकदा म्हणाले, द्यावे तर पारिजातकासारखे द्यावे, तो मूठ पुरेपूर उघडून देतो.
काही म्हटल्या काही मागे ठेवत नाही, वा ह्याला म्हणावे दान. असं का म्हटलं असेल पारिजातकाबद्दल? तर बघा, पारिजातकाला जी फुलं लागतात ती सगळी फुलं काय होतात, त्या झाडाखाली अंथरलेली असतात, पडलेली असतात झाडाखाली. त्यामुळं काय म्हणतात अच्युतराव पटवर्धन, की आपण सुद्धा पारिजातकासारखं असावं. दान देताना आपण आपली मूठ पुरेपूर उडून द्यावी. आणि यालाच काय म्हणतात, खरं दान देणं असं म्हणतात, असं लेखक म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुमच्या लक्षात आला काय? वाचायचा हा पाठ आपण. मी काल सांगितलं होतं की कालच्या भागावरचे सुद्धा पाठ वाचन करून जोडाक्षर असणारे शब्द लिहायचे आहेत. आणि आजसुद्धा तुम्ही काय करायचं आहे, हा जो भाग असा आपण शिकलेला आहे त्यामधले जे जोडाक्षर असणारे आहेत शब्द ते लिहायचेच आहेत. आणि त्याचबरोबर या पाठाचा स्वाध्यायसुद्धा तुम्ही पूर्ण करायचा आहे. आणि हाच तुमचा आजचा घरचा अभ्यास असणार आहे. ओके.